श्री स्वामी समर्थ सर्वांना आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मी आणि आमच्या आकाश चाललेलो आहे आंब्याच्या झाडाला. आंब्याला पाड लागला का बघायला. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. खूप छान असा व्हिडिओ आहे आणि पूर्ण पहा. पाहू शकताय पक्ष्यांनी खाऊन गेलेलीत. खाऊ दे, पहिला आंबा पक्ष्यांना द्यायचा असतो. किती छान कलर आहे आंब्याचा बघ हातमधून. झाडाला पिकलेलं लय गोड लागत असं आहे ना. आता आपल्याला एक सापडला, आपण पण खाऊ. तरी 30-40 काय पाहिजे वाटते. किती निघतात तयारी काय माहिती. एका साईडला अजिबात आलेले नाहीत झाडाला आणि एका साईडने आले तर अजून पडलेले गावतात का बघ. 2 गावलेत बघ. झाडाला पिकलेले एकदम गोड लागतात भारी. आता सगळे काढून न्यायचे आंबे बाकीचे. तर बघा आंब्याला पाड आलेलं कसं ओळखायचं. सगळ्यात अगोदर तर आंब्यावरती एक पावडर सारखा पांढरा थर तयार होतो आणि आंब्यावरती हे छोटे छोटे डॉट डॉट असतात ना, ते एकदम ठळक दिसायला लागतात. पहिल्यापासून असतात पण नंतर ठळक दिसतात पाड लागायच्या वेळी. आणि देठाच्या साईडने थोडासा असा खड्डा तयार होतो, त्यावरून ओळखायचं की आंब्याला पाड लागलेला आहे म्हणून. पाडाचा दाखव पहिला. हो किती पडलं अजून पडलेत का बघ बरं. बघा दुसऱ्या दिवशी पण एक पाडाचा आंबा सापडलाय. चांगला पिकलाय. खड्डा होतोय त्यात आपल्यावर. पिकलेला काय. चला आता काढून घेऊया आपण हळूहळू. समोशी झाली तयारी. खालच्या अगोदर काढून घेऊ समूह आणि ह्या पाटीत असा हळूच ठेवायचा आंबा, असं आपटायचं नाही. काढता नाही ना, हे बघा असं काढायचं. हां देठा सकट काढला ना मग त्याच्यावरती त्याचा आंब्याचा चिक नाही येत म्हणतात. जसं जमन तसं काढा. सार्थकने काढला खालूनच. ठीक आहे. त्या चिकामुळे आंबा खराब होतो, असा काढायचा. आता दाखवते चिक आला ना तो. दाखव ना. असा आंबा काढल्यावर हा केली सुरुवात आम्ही काढायला. तर घेतो आता काढून. अयो इथं जमिनीला टाकलेत बघ ना. जमिनीपासून फक्त एकच वित अंतर राहते, आंबा आणि जमीन. झोपून म्हणलं तरी आंबा खाता येईल. तोडू का. सगळं चिकू काढलं होतं. एकच चिकू राहिला चिकून बघ ना. तो पण पिकायला लागला. घेऊ काढून घेऊ पण आता झाला असता. काढा पटपट. वर चढता का. झाड बारीक आहे, हळूच चढा. खांदी मोडली एखादी तर लागेल. हळूच चढवा. तिकडं सार्थकने बरेच टाकलेले आता तोडून. समोर वरती चढून वरचे काढणार आहेत. घरच्या झाडाचं पहिलं फळ हे खाण्यापेक्षा खरं तर काढण्यामध्ये अतिशय मोठा आनंद वाटत असतो. जे झाड आपण आपल्या हाताने लावले आणि ते आपल्याला फळ देतं. त्यामुळं झाडं ही सदैव आपण लावली पाहिजे. केलं ओके. पिकलेला आंबा पण ह्यात सापडतात बरं का. आंबा आपला प्युअर केशर जातीचा आंबा आहे आणि इतका मोठा आहे. किलो 3च आंबा बसतात आहे ना. लय मोठं मोठं आंबा आहेत. काही बारीक पण आहे. पण आज इथं जमिनीला टेकलेला आंबा पाहून माहिती का तुम्हाला सांगू का. दाखव सारखं. आम्ही ना लहान होता आमच्या तिकडे आंब्याची झाडं लावत नाही. काय प्रथा आहे पहिल्यापासून काही नाही लावत नाहीत. आणि आम्ही असं कुठं गावालाही चाललो ना, कुणाच्या दारात किंवा रस्त्याच्या बाजून जरी असं आंब झाडाला असं लोंबताना दिसलं ना, एवढं म्हणजे त्याचं लय भारी वाटायचं की आपल्याकडं नाही तर किती छान. ज्याच्या घरी असेल त्याला किती भारी वाटेल तेव्हा कैरी तोडायची खायची. मग आता आज तेच आंबं आपण स्वतः हाताने आपलं झाड लावले आणि एवढं छान आंबा आलेलं. ती पण क्वालिटी पण इतकी छान आहे ना. खायला लय गोड आहे आंबा. त्या पाडाचा सापडलेला. आतून कलर एकदम केशरी आणि खायला इतका गोड आहे. छान आहे. आपण पिकल्यावर परत चिरून पण दाखवू. आणि एवढं भारी आंबा आपल्या घरी आलेले त्यामुळे लय भारी वाटते. झाड पण किती छोटं आहे. 4 वर्षांचं झाड आहे हे. गेल्या वर्षी ह्याला 3च आंबे निघले है ना. 3च निघले होते. त्यावेळेस जवळजवळ 40 आंबा असेल हा. बघू आपण घरी गेल्यावर मोजू. तर चला पहिल्याच वर्षी एवढे आंबे निघालेले ते एक गमेलं भरून घरी घेऊन जाऊया आणि पिकायला घालू. तर एक पाडाचा आंबा सापडलेला चिरून दाखवते मी आंब्याची क्वालिटी कशी आहे. तर हा पाडाला झाडाला पिकलेला आंबा आहे. अजून त्याचा कलर यायला बाकी. अजून 2-3 दिवसात एकदम छान कलर येईन. अगदी चविष्ट गोड आणि कलरबाज आंबा आहे. या सगळे आंबे खायला. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.